नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन जवळ महापालिकेच्या आपली बसवर हातोडीनं 2 अज्ञातांनी हल्ला केल्याचा दावा बस चालकाने केलाय। संध्याकाळी 8च्या सुमाराला बस वर्धमान नगरवरून लकडगंजच्या दिशेने जात असताना लकडगंज पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर स्कूटीवरून आलेल्या दोघांनी बसवर आधी समोरच्या काचेवर आणि त्यानंतर बाजूच्या खिडकीच्या काचांवर वार केले। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन जवळ हलवा आरक्षणाच्या मागणीच्या नावाखाली एक बस जी आहे ती फोडण्यात आलेली आहे। नागपूर महानगरपालिकेची ही आपली बस आहे आणि ही बस या ठिकाणातून जाताना त्या बसवर दगडफेक करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने दगड नाही, हातोडीनं मारलं, हातोडीनं। मी स्वतः ड्रायव्हर आहे याच्यावाला। कोण आला होता? दोघं मुलं आले होते, दोघं मुलं आले होते, त्यांनी गाडी फोडली माझी। काय बोलले? काय बोलले नाही, त्यांनी मागी गंद्या गंद्या शिवा द्यायला लागले। पहिले इथं मारलं समोरच्या काचवरती, मग पाठीमागच्या काचवरती मारलं आहे इथे, आणि मला बी मारत होते, पण मी असा वाकलो तर मी वाचलो आणि हे काच फोडला, हा फोडला आणि समोरच्या फोडला। काय हे पत्रक हे फेकले त्यांनी, हलवा एकता जिंदाबाद, आणि गंद्या गंद्या शिवा देत होते। तर अशा पद्धतीने ह्या ज्या बस आहे याच्यामध्ये प्रवासी होते आणि ही जी बस आहे ती अशा पद्धतीने फोडण्यात आलेली आहे। 2 बाईकवर 2 मुलं आले आणि त्यांनी हातोडी काढली आणि ग्लास फोडणं सुरू करून दिलं सर। कुणाला लागला तर नाही सर, लागण्याचे चान्सेस आम्ही पहिलेच निघून गेलो तिथनं। पोलिसांनी आता या गोष्टीचा तपास करायचा आहे की नेमकी ही बस कोणत्या उद्दिष्टाने फोडण्यात आली। मात्र ज्या पद्धतीने हा हातोडीने हल्ला या बसवर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे, नक्कीच ही गंभीर बाब आहे आणि याच्यामध्ये प्रवासी जखमी होऊ शकत होते। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। आणि नागपूरच्या या बातमीनंतर एक नजर या क्षणाच्या हेडलाईन।